मिशन 100 दिवस आणि आजचा दिवस तिसरा। मित्रांनो, आज मी असे दोन व्यवसाय सांगणार आहे त्याची मागणी वर्षभर असते। विशेष म्हणजे हे दोन्ही व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करून स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी येऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी सदानंद आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आपण सुरू केलेले मिशन 100 दिवस या मालिकेत दररोज दोन नवीन व्यवसायाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। आपला उद्देश फक्त व्यवसायाची नावे सांगणे नाहीत, तर महाराष्ट्रातील तरुण, महिला, शेतकरी आणि नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन कल्पना देणे आहे। चला आजचे दोन व्यवसाय पाहूया। व्यवसाय क्रमांक 1, सुगंधी मेणबत्ती। मित्रांनो, आजकाल सुगंधी मेणबत्त्या फक्त प्रकाशासाठी वापरल्या जात नाही, तर घराची सजावट, वाढदिवस, लग्न समारंभ, हॉटेल, रिसॉर्ट, गिफ्ट शॉप आणि ऑनलाईन मार्केटमध्ये याची मोठी मागणी आहे। हा व्यवसाय घरातूनही सुरू करता येतो। सुरुवातीची गुंतवणूक साधारण 20,000 ते 1 लाखापर्यंत असू शकते। जर तुम्ही आकर्षक डिझाईन, वेगवेगळे सुगंधित आणि चांगले पॅकिंग केले तर हा स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी मिळू शकते। मेणबत्ती व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो, मात्र हा नफा कच्चा माल, पॅकिंग, वाहतूक आणि इतर खर्चावर अवलंबून आहे। व्यवसाय क्रमांक 2, फिनाईल उत्पादन। आता पाहूया दुसरा व्यवसाय। फिनाईल हा प्रॉडक्ट आहे ज्याची गरज जवळजवळ प्रत्येक घर, शाळा, हॉस्पिटल, ऑफिस, हॉटेल आणि दुकानात रोज असते, म्हणून या व्यवसायाला वर्षभर मागणी असते। हा व्यवसाय साधारण 30,000 ते 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता। जर तुम्ही चांगल्या दर्जाचा फिनाईल तयार करून स्थानिक दुकाने, मेडिकल, स्वच्छता साहित्य विक्रेते आणि संस्थांशी संपर्क साधला तर नियमित ग्राहक तयार होऊ शकतात। मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठा उद्योग सुरू करण्यासाठी नेहमी मोठ्या पैशांची गरज नसते। गरज असते ती योग्य कल्पना, सातत्य आणि काम करण्याच्या तयारीची। आजच्या दोन्ही व्यवसायापैकी कोणत्या व्यवसायाची संपूर्ण माहिती हवी आहे कमेंटमध्ये नक्की लिहा। सुगंधित मेणबत्ती किंवा फिनाईल। उद्या पुन्हा भेटूया मिशन 100 दिवस 4 मध्ये आणखी दोन नवीन व्यवसायासह। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।